सुरुवातीला बातमी आहे बीडमधून। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा या ठिकाणी शेतीच्या जुन्या वादातून दोन गटात वाद झाला। या दरम्यान महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रॅक्टरने धडक दिली आहे। यानंतर दीपक खोले या आरोपीने बेल्टने मारहाणही केली आहे। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नांदेडमध्ये राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना ही बंद केल्याने 150 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी आक्रमक होत समाज कल्याण अधिकाऱ्यांना घेराव घातला। नांदेड शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल बंद केल्यामुळे या शाळेला लागू असलेली निवासी वसतिगृह योजना ही बंद करण्यात आली। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यामध्ये वाढ होताना दिसून येते। दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरण क्षेत्रातल्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आज जालन्यातील अंबड शहरामध्ये मुक्कामी आहे। मुक्ताईची पालखी खानदेश विदर्भाचा प्रवास करत 2 दिवसांपूर्वी जालन्यामध्ये दाखल झाली। आज मुक्ताईंच्या पालखीचा अंबड शहरातील मत्स्योदरी मंदिरामध्ये मुक्काम असणार आहे। तर अंबडवासियांनी मोठ्या जल्लोषात पालखीचं स्वागत केलं। शेगावहून पंढरीनाथाच्या भेटीला निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात गणगण गणात बोतेच्या जयघोषात पालखी शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करते। या पालखीचा आजचा मुक्काम हा परभणी जिल्ह्यातील दैठणा या ठिकाणी असणार आहे। ठाकरबुवा यांच्या मंदिरामध्ये यांचा आजचा मुक्काम असणार आहे। तर उद्या सकाळी गंगाखेडकडे पालखीचं प्रस्थान होणार आहे।